कॅप्टन अशोक खरातनी त्याचा अंधश्रद्धेचा धंदा कसा वाढवत नेला। तर 2004 साली या मिरगावमध्ये अशोक खरातनी जागा खरेदी केली। सर्वात आधी या मंदिराची पायाभरणी त्यांनी केली। मंदिर आहे म्हटल्यावरती लोक दर्शनाला येऊ लागले। लोकांच्या याच श्रद्धेचा त्यांनी हत्यारासारखा उपयोग करायला सुरुवात केली आणि त्यातून त्याच्याकडे अमाप संपत्ती गोळा होत गेली। त्यातून या मंदिराला लागूनच ही आंब्याची बाग बहरत गेली। इथे आपण ही आंब्याची झाडे पाहतो आहोत आणि ही आंब्याची झाडं जिथे संपतात तिथे या कॅप्टन अशोक खरातचं आलिशान असं फार्म हाऊस आपल्या नजरेस पडतं। या फार्म हाऊसच्या पलीकडे मिरगावमधून जाणारा मुख्य रस्ता आहे। तर या मुख्य रस्त्याच्या आणि या मिरगावच्या शिवारात जी नदी वाहते या नदीच्या मधल्या भागात असलेली ही सगळी मालमत्ता। तर कॅप्टन अशोक खरातचं हे जे मंदिर आहे शिवनिका संस्थांच्या माध्यमातून त्यांनी उभारलेलं, त्या मंदिरामध्ये सर्वसामान्य भक्तगण तर यायचेच, मात्र त्याचे विशेष असे VIP भक्तगण देखील त्या ठिकाणी यायचे। कोण कोण यायचे याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही, फोटोंमध्ये आपण सगळ्यांचे चेहरे पाहिलेले आहेत। मात्र त्यातील जे अतिविशिष्ट असायचे त्याच्या लेखी त्यांच्यासाठी म्हणून हे फार्म हाऊस असायचं। ही सगळी बडीधेंड या फार्म हाऊसमध्ये यायची आणि त्यातील ज्यांना काही समस्या आहेत, राजकारणात अडचणी येत आहेत, व्यवसायामध्ये काहीतरी समस्या आहेत किंवा आणखी कोणत्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतंय, अशांना सर्पदोष आहे का असं सांगून हा कॅप्टन अशोक खरात त्या व्यक्तींना या फार्म हाऊसच्या समोरच्या बाजूला एक पिवळ्या रंगाचं गेट दिसतं आहे, त्या गेटमधून त्या व्यक्तीला अशोक खरात या आंब्याच्या बागेतून जी पायवाट आलेली आहे तिथून इकडे यायला सांगायचा। जिथे आम्ही आत्ता उभे आहोत तिथे तो त्या व्यक्तीला यायला सांगायचा आणि ती व्यक्ती अंधारामध्ये इथे आली की कॅप्टन अशोक खरातनी सांगितलेलं असायचं की इथे आल्यानंतर इथे ही विहीर आहे पहा, या विहिरीच्या परिसरामध्ये जर तुला नाग दिसला तर तुला सर्पदोष आहे असं समजलं जाईल आणि त्यानंतर या सर्पदोषावरती उपचार करण्यासाठी किंवा हा सर्पदोष दूर करण्यासाठी म्हणून आणखी विधी करावे लागतील आणि त्यासाठी आणखी खर्च करावा लागेल। तर या विहिरीच्या जवळ आल्यानंतर त्या व्यक्तीला खरंच नाग दिसायचा, जो अर्थातच रिमोट कंट्रोलवरती ऑपरेट होणारा असायचा। एव्हाना ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे। तर इथं आल्यानंतर त्या व्यक्तीला नाग खरंच दिसायचा आणि तो रिमोट कंट्रोलवरती ऑपरेट व्हायचा। याचा अर्थ या अशोक खरातचाच कोणीतरी चेला किंवा कोणीतरी सहकारी रिमोट कंट्रोलवरती हा नाग इथे ऑपरेट करत असायचा आणि नाग दिसला की त्या व्यक्तीनी काहीही न बोलता पुन्हा फार्म हाऊसमध्ये जायचं असायचं आणि पुढचे विधी करण्यासाठी नाशिकला त्या व्यक्तीने कोणाशीही न बोलता जायचं आहे असं सांगितलं जायचं। तर असा हा कॅप्टन अशोक खरातचा बड्या धेंडांना फसवण्याचा या ठिकाणी उद्योग सुरू होता। महिलांच्या बाबतीत त्यांनी जे काही केलं ते तर एव्हाना सगळ्यांच्या समोर आहे। मात्र इथं एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला निदर्शनास आणून द्यायची आहे, ती म्हणजे ही विहीर कशी नदीपात्रात खोदण्यात आली। या विहिरीला बारमाही पाणी असण्याचं कारणच मुळात हे आहे की ही विहीर नदीपात्रात खोदण्यात आली आहे। या विहिरीला तीनही बाजूंनी आपल्याला हे कंपाऊंड दिसतं आहे, मात्र जिथं हे कंपाऊंड वळण घेत आहे तिथं हे नदीपात्र आहे। समोरून ही कंपाऊंड वॉलची भिंत आली आहे, इथं वळण घेतलं आणि पुन्हा हे पहा ही जी लाकडं आहेत तिथून अशी सरळ ही कंपाऊंड वॉलची भिंत गेली आहे। याचा अर्थ ही कंपाऊंड वॉल जी आहे ती इथं कॉम्प्रोमाइज करण्यात आली आहे, म्हणजे इथं ती वळवण्यात आली आहे जेणेकरून ही विहीर नदीपात्रामध्ये खोदण्यात यावी। कारण या कंपाऊंड वॉलच्या पलीकडे या मिरगावमधून वाहणारी इथली स्थानिक नदी आहे आणि हे जे विहिरीचं क्षेत्र आहे ते खरं तर त्या नदीपात्राचा भाग आहे। मात्र या विहिरीला बारमाही पाणी मिळावं यासाठी नदीपात्रामध्ये ही विहीर खोदण्यात आली। एका अर्थाने जलसंपदा विभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण करण्यात आलं आणि त्यासाठी ही बघा आता मी जिथे उभा आहे तर समोर अशी ही कंपाऊंड वॉल जी आहे ती अशी वळवण्यात आली आणि बरोबर नदीपात्रामध्ये ही विहीर खोदण्यात आली आणि या विहिरीच्या आसपास तो रिमोट कंट्रोलवरती ऑपरेट होणारा नाग या ठिकाणी
लोकांना दाखवला जायचा आणि सर्पदोष आहे असं सांगितलं जायचं. आणि कोण कोण बळी पडलेत तर राज्यातले आमदार, खासदार, विद्यमान आमदार आहेत, विद्यमान खासदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत, राज्यातल्या महत्त्वाच्या पदांवरती ज्यांनी काम केलं आहे असे सरकारी अधिकारी आहेत, जे एका अर्थाने राज्यातल्या जनतेचं नेतृत्व करत असतात, राजकीय नेतृत्व करत असतातच, प्रशासकीय नेतृत्व करत असतात आणि ओघामध्ये वैचारिक नेतृत्व देखील ते करत असतात. वैचारिक नेतृत्व म्हणजे त्यांच्याकडे पाहून लोक आपले विचार किंवा आपली कृती ठरवत असतात आणि ती लोक या ठिकाणी अक्षरशः मूर्ख बनवली जात होती. इथे रिमोट कंट्रोलवरती ऑपरेट होणारा नाग आणून हा कॅप्टन अशोक खरात त्यांना या ठिकाणी उल्लू बनवत होता. त्यानंतर नाग दिसल्यानंतर तो व्यक्ती पुन्हा या फार्म हाऊसमध्ये जायचा, काहीही न बोलता त्याला पुढचा सगळा विधी उरकायचा असायचा. तिथून थेट त्याला नाशिकला नदीपात्रामध्ये जाऊन पुढच्या विधीला पोचायचं असायचं. असा हा सगळा कारभार या अशोक खरातनी या ठिकाणी चालवलेला होता. आणि इथे हे सगळं करत असताना अनेक अघोरी प्रकार केल्याचा संशय पोलिसांनी न्यायालयामध्ये व्यक्त केला आहे, ज्यामध्ये इथल्याच या त्याच्या फार्म हाऊसमध्ये पिस्तूल सापडलेलं आहे, जिवंत काडतुसं सापडलेली आहेत आणि त्यातील 5 काडतुसांमध्ये गोळ्या नाही आहेत, पुंगळ्या आहेत. मग त्या 5 काडतुसांचा वापर कशासाठी करण्यात आला याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय. या परिसरामध्ये या 5 गोळ्यांचा, 5 काडतुसांचा उपयोग करून कोणाचं बरं वाईट या कॅप्टन अशोक खरातनी केलंय का, नरबळी दिलाय का, असा देखील संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा संशय माध्यमांनी, मीडियानी व्यक्त केलेला नाही, तर हा पोलिसांनी व्यक्त केला आहे. आणि ज्या आधारे पोलिसांनी या कॅप्टन अशोक खरातची पोलीस कोठडी आणखी वाढवून मागितली आहे, न्यायालयाकडून त्यांना ती मिळाली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य न्यायालयाला अधिक जाणवावं यासाठी हा एक संशय पोलिसांनी व्यक्त केलेला असू शकतो. त्याचबरोबर काही वन्य प्राण्यांची हत्या केली आहे का या कॅप्टन अशोक खरातनी, असा देखील संशय व्यक्त केला आहे. आणि याच भागामध्ये, कारण इथे पिस्तूल आहे, इथे काडतूस आहेत आणि याच भागामध्ये त्यांनी 5 गोळ्या वापरलेल्या असाव्यात असा संशय व्यक्त केला गेला आहे. आणि कॅप्टन अशोक खरातचे आत्तापर्यंतचे जे कारनामे उघड झालेत त्यातून त्यांनी काहीही केलेलं असू शकतं असं म्हणायला वाव आहे. कारण आत्तापर्यंत जे काही पाहिलं आहे ते सगळ्यांनाच अवाक करणार आहे. तर हा सगळा परिसर, म्हणजे खरं तर हा नाशिक जिल्ह्यातला सिन्नर तालुक्यातला हा सगळा परिसर, इथून जी नदी वाहते, स्थानिक लोक कदाचित त्याला बाम नदी म्हणतात, तर या नदीच्या काठाला चांगली अशी शेती आहे, म्हणजे कोरडवाहू भाग आहे. मात्र इथं लोक या नदीतून जे काही पाणी वाहतं काही महिने, त्यातून आपले विहिरी किंवा बंधारे जे आहेत ते भरून घेतात आणि त्यातून इथं चांगला खरं तर शेतीचा व्यवसाय या ठिकाणी होतो. ऊस होतो, कांद्याचं पीक होतं. खरं तर संपूर्ण नाशिक जिल्हा हा सगळा उत्तर महाराष्ट्राचा भागच कांद्यासाठी म्हणून ओळखला जातो. मात्र या ठिकाणी या कॅप्टन अशोक खरातनी एक वेगळाच व्यवसाय सुरू केला होता. तो लोकांच्या फसवणुकीचा. श्रद्धा ही माणसाला आयुष्यामध्ये जगताना आधार देत असते. मात्र या श्रद्धेचा उपयोग जर कोणी लोकांना बनवण्यासाठी केला, लोकांना वेड्यात काढण्यासाठी केला, तर ते किती घातक ठरू शकतं हे कॅप्टन अशोक खरातच्या या प्रकरणातून समोर आलं आहे. कॅमेरामन अमोल गवाळे समंदार गोंजारी, ABP माझा, मीरगाव, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.